एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंमुळे पराभव झाल्याचं ठाकरेंना समजलं म्हणून शिंदेंवर टीका, अशा शब्दांमध्ये शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं। 2 दिवस अभ्यास करून ठाकरेंनी रुसूबाई रुसू टोमणा शोधून काढला। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी ठाकरेंची अवस्था बनल्याची टीका देखील संजय शिरसाट यांनी केली आहे। औरंगजेबाला काय उद्धव ठाकरेंनी झुकवलं का? शहांवरील ठाकरेंच्या टीकेला देखील मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं। कालच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आणि एकनाथ शिंदे यांचा त्यांनी रुसूबाई रुसू गावी जाऊन बसू असा उल्लेख केलेला। आपल्यासोबत संजय शिरसाट, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। एकीकडे महानगरपालिकेमध्ये सूड उगवा अशी भाषा, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावरती घणाघाती टीका। कशी पाहता कालची सभा उद्धव ठाकरेंची? कालची सभा ही सभा नसते, शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस असतो। शिवसेना प्रमुखांनी आयुष्यात काय केलं, त्यांचे विचार काय होते हे सांगायचं तर एक प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे होता। परंतु तुम्ही पाहिलं असेल, त्यांनी ठरल्याप्रमाणे पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली। सुदैवानं काल देवेंद्र फडणवीसवर काही बोलले नाहीत, कारण आता यांचा बॅलन्स गेलेला आहे। त्यांना कळालं की खऱ्या अर्थानं जर आपला जो पराभव झालेला आहे तो शिंदे साहेबांनी केलाय, म्हणून आता काल एक नवीन टोमणा त्यांनी काढला। 2 दिवस अभ्यास करून रुसूबाई रुसून गावात जाऊन बसू। तुम्हाला करायचंय काय त्याच्याशी? आणि याचा बदला आता कॉर्पोरेशनला घ्या, कॉर्पोरेशनमध्ये पुन्हा आम्ही जिंकणार आहोत, मग म्हणतील नाही आता ग्रामपंचायतला यांचा बदला घेऊ। हे जे फ्रस्ट्रेशन आलंय ते मुळामध्ये त्यांना सहन होत नाही, सांगता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे। पण अमित शाह हे सुद्धा रडारवर होते असं म्हणावं, कारण औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह की झाड की पत्ती असं म्हणतायत। औरंगजेबाला यांनी झुकवलं, यांच्यामुळे औरंगजेब झुकला होता। कुणाला कोणती उपमा देताय तुम्ही? अमित शाह काय औरंगजेब आहे? अफजल खान आहे? तुम्ही त्यांना वाकून नमस्कार करणारे फोटो जर व्हायरल केले तर तुमची काय अवस्था होईल? आजही त्यांना असे त्यांची एक धारणा आहे की काही पूर्ण महाराष्ट्र हातातून गेला चालेल, परंतु मुंबई महानगरपालिका ताब्यातून जाऊ नये, कारण की ते काय म्हणतात सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे। आणि आजही ती जी काही त्यांची विचार करण्याची क्षमता आहे ना, आता ती संपलेली आहे। तुम्हाला लक्षात येईल 2 महिन्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिका सुद्धा महायुती जिंकणार आहे।